ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या 6व्या आणि 8व्या घरात स्थित होतात तेव्हा षडाष्टक योग निर्माण होतो. ही परिस्थिती फार धोक्याची ठरते. 16 जुलै 2026 पासून षडाष्टक योग नावाची एक विशेष खगोलीय स्थिती निर्माण झाली आहे. सूर्य आणि राहू यांच्यात निर्माण झालेल्या या अशुभ योगाचा प्रभाव पुढील 30 दिवस म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत असणार आहे. आणि यावेळी सूर्य आणि राहूची ही युती 4 विशिष्ट राशींच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे. त्या राशी पुढीलप्रमाणे आहेत. पहिली रास आहे वृषभ रास. कामाच्या ठिकाणी बॉस किंवा उच्च अधिकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. तुमच्या वाणीत कठोरपणा येऊ देऊ नका. तसेच तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना घाईगडबड अजिबात करू नका. दुसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशींच्या लोकांनी करिअरमध्ये स्थिरतेसाठी धैर्य आणि साहसाने काम करणे गरजेचे आहे. या कालावधीत तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करू शकता. तसेच कोणताही मोठा निर्णय घेताना आधी त्याची तुम्ही नीट पडताळणी करून घ्या, अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तिसरी रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच तुमच्या वाणीत कठोरता जाणवू शकते. तसेच अचानक कामाचा वाढता ताण तुम्हाला जाणवू शकतो. वादविवादापासून तुम्ही दूर राहा. चौथी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढचे 30 दिवस कठीण असणार आहेत. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. तसेच वाहन चालवताना काळजी घ्या. मानसिक शांततेसाठी नियमित योग आणि ध्यानधारणा करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.